जेव्हा आम्ही बघतो अशी नऊवार तू नेसली, तू नथ घातली, की तू आम्हाला त्या ऐतिहासिक काळात घेऊन जाते. आणि एक मालिका असेल किंवा चित्रपटांच्या माध्यमात. तुला काय वाटतं त्या त्या भूमिकांमध्ये तू कशा पद्धतीनं ते जगते तो काळ? हो, एक तर मला खूप आवडतं हे हां, सगळं. मला आठवतंय, की मी राऊ वाचली होती हां. आणि का वाचली होती? कारण मी काशीबाई करणार होते. हं, मला नितीन देसाईंनी सांगितलं होतं, की "तू काशीबाई करशील, पण तू वाचायला घे. हं. आपण बघू लूक टेस्ट झाल्यानंतर ठरवू, की तू करणार आहेस की हां, नाही ते." आणि राऊ वाचत असताना मी ती इतकी मंत्रमुग्ध होऊन वाचली होती. हां. मी नंतर ते कॅरेक्टर केलं, पण ते पात्र साकारत असताना मी जे वाचलेलं आणि ते जे माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं होतं, हं, ते तसंच्या तसं एकतर नितीन चंद्रकांत देसाईंच्या स्टुडिओमध्ये होतं हं. आणि त्यामध्ये आपण आहोत तो पेहराव करून आणि तिथे आपण तो सीन करतोय म्हणजे तेवढ्या क्षणासाठी आपण ते जगतोय. हो. काय मजेशीर आहे हे सगळं. हां. म्हणजे हे मला खूप या फील्डचं एक हे अट्रॅक्शन आहे मला असं वाटतं, की हं. मला एखादे काल्पनिक गोष्टी ज्या माझ्या डोक्यामध्ये चालू असतात, त्या मला स्वतःला कुठेतरी बघायला मिळाल्या, त्या करायला मिळाल्या, तर काय गंमत आहे. आणि हे हां. मला प्रत्येक वेळेला करायला मिळतंय. नक्कीच. त्यामुळे असं नऊवारी साडी नेसली किंवा नथ वगैरे असा पूर्ण पेहराव केला आणि त्या जे आर्ट डिपार्टमेंट इतकं मेहनत घेऊन तो तो काळ उभं करतात. हं, त्या काळामध्ये आपण एक पात्र म्हणून तिथे उभे राहतो हं. आणि मग ते लोकांना असं वाटू लागतं, "अरे, ही सावित्रीबाईच आहे, ह्या उमाबाईच आहेत."